तर केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आता सियाच्या भावाला चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये सियाचा भाऊ साहिल याची चौकशी झाली आणि या हत्येबाबत कुटुंबाला याची काही माहिती होती का याची सखोल चौकशी त्याच्याकडे करण्यात येते आहे। तर याच लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे परिसरातून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 10 जणांचा जबाब जो आहे तो नोंदवण्यात आलेला आहे। यामध्ये सर्वच लोकांचा समावेश आहे। आज सकाळी पोलिसांनी जे आहे ते सियाच्या भावाला देखील चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे। आपण जर पाहायला गेलं तो लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये ही संपूर्ण चौकशी जी आहे ती सकाळपासून पोलिसांची सुरू आहे। मागील 3 तासापासून सियाच्या भावाला जे आहे ते या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। संपूर्ण चौकशी त्याच्याकडे करण्यात आलेली आहे। याविषयी केतन हत्या प्रकरणाबाबत कोणत्याही प्रकारची माहिती कुटुंबियांना होती का किंवा काय या संदर्भात संपूर्ण चौकशी जी आहे ती आता पोलीस करत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। मात्र सियाचा भाऊ देखील या संपूर्ण तपासासाठी पोलिसांना सहकार्य करत असल्याचं देखील पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे आता खरं तर पाहायला गेलं आपण तर सियाचा भाऊ नेमकं चौकशीमध्ये काय सांगतो हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, लोणावळा।